स्वागत आहे आपले महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये. मी भाग्यश्री आपले सगळ्यांचे स्वागत करते. नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम संघटनेमार्फत पत्रकार बांधवांचे विचार विनिमय आणि जिल्हा बैठक मंगरुळपीर जिल्हा वाशिम येथे घेण्यात आली. या कार्यक्रमामध्ये पत्रकारांच्या सर्व समस्या आणि त्या समस्येचे निराकरण काही तालुक्यामध्ये नियुक्त्या करण्यात आल्या आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या तऱ्हेने पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद इरफान भाई यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमचे बुलढाणा जिल्हा सचिव रामेश्वर खरात सर आणि मेहकर तालुक्यातील नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमचे मेहकर तालुका अध्यक्ष प्रल्हाद खोडके हे होते. यावेळी बऱ्याच मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. या मंचावर बोलत असताना गौरव इंगळे असे म्हणाले की पत्रकारांनी जर पत्रकारिता व्यवस्थित केली तर तो पत्रकार निर्भीडपणे पत्रकारिता करू शकतो, पण काही पत्रकार गरिबांना आपला बूम लावून त्यांच्याकडूनच पैसा वसूल करत आहेत. त्यामुळे आपली प्रतिमा समाजामध्ये मलिन होत चालली आहे. पत्रकारांचे वेट हे खूप समाजामध्ये हलके होत आहे असे त्यांनी विचार मांडले. या कार्यक्रमामध्ये सर्व पत्रकारांनी आपापले विचार मांडून एकमेकांना सहकार्य करून समोर जायचे आणि सर्वांनी सोबत राहून अन्यायाशी लढा द्यायचा हे ठामपणे मत मांडले. कार्यक्रमाचे आयोजन नॅशनल मीडिया फोरमच्या राज्य संघटक मोहोळ मॅडम आणि नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमच्या वाशिम जिल्हाध्यक्ष मोनाली मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित मेहकर येथील नॅशनल व्हॉइस मीडिया फोरमचे जिल्हा सचिव खरात सर, गोरे सर, अमोल मोरे सर, गोलू वाळले, मनोरा रणजित भगत, गौरव इंगळे, इरफान भाई, उमेश उमाळे, अतुल उमाळे, विनोद गणवीर, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह संपादक इत्यादी पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन मोहोळ मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन विनोद गणवीर यांनी केले. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट. नमस्कार. आदर्श महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशामध्ये समाजवाद मजबूत करण्यासाठी, अनिष्ट रूढी परंपरांवर मार घालण्यासाठी, तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये एक मोठी क्रांती घडवून आणण्यासाठी झटलेले महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, तसेच या देशाला साम्राज्यवादी सत्तेपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांती घडवून आणणारे शहीद भगतसिंग, अशफाकुल्ला खान, पंडित रामप्रसाद बिस्मिल, ठाकूर रोशन सिंग यासारख्या समस्त क्रांतिकाऱ्यांना स्मरण करून मी आपल्यासमोर आज 2 शब्द बोलतो. मला या कार्यक्रमाची रूपरेषेचं जिथपर्यंत ध्यान आहे, मला असं वाटतं की हा कार्यक्रम पत्रकारांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविषयी एक मंथन व्हायला हवं, त्यातून काहीतरी आउटपुट निघायला हवं आणि त्या पद्धतीचे जर कुठे पत्रकारांवर अन्याय होत असेल तर त्यावर तोडगा कसा काढला गेला पाहिजे. दुसरा पत्रकार येऊनच त्याच्या मागे थांबतो, त्यासाठी तो व्हॉट्सअप होतं असं कधीच तिसरा पत्रकार असं म्हणत नाही. तुम्ही चालले का त्या पत्रकार अन्याय झाला, त्या पत्रकारावर तुम्ही चालले, चला आम्ही तुमच्या मागे. मागच्या वेळेला घटना घडली होती, मोहोळ मॅडम यांच्यावरच म्हणजे अन्याय असा झाला की मारहाण नाही झाली कुठल्या प्रकारची, शाब्दिकच त्यांच्यावर अत्याचार झाला. त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या न्यूजपेपरला, त्यानंतर प्रिंट मीडिया, माझं सुद्धा आहे सुद्धा यूट्यूब चॅनल, या प्रत्येकाला की बातमी लावली. बातमी मी पण लावली, पण तरी सुद्धा याच मंगरुळपीरमध्ये माझ्यावर परत तोच अन्याय माझ्यावर झाला. कुठल्या प्रकारचा? मोनाली मॅडमने परत आवाज उचलला नाही. त्यांनी एकदाच फक्त या विरोधात बोलल्या मोहोळ मॅडम संबंधात. मोनाली मॅडमनं त्या व्यक्तीकडून पैसे घेतले आणि त्या बाजूने झाल्या. त्यावेळेला मी 4 ते 5 महिन्याची गरोदर होती, पण तरी सुद्धा कोणत्याच क्षेत्रातून, म्हणजे क्षेत्र नाही, कुठल्याच गावातून कोणताच पत्रकार इथं मंगरुळपीरमध्ये पोहोचला नव्हता. फक्त मी गरोदर असताना सुद्धा भर पावसात बसचा प्रवास करत मंगरुळपीरमध्ये पोहोचली. पण त्या दिवशी मोहोळ मॅडम सोबत बोलण्यासाठी कोणीच नव्हता. त्या दिवशी मोहोळ मॅडमच्या वाट कशा उचलल्या पाहिजे, अन्याय अत्याचाराच्या बातम्या कशा उचलल्या पाहिजे, आणि जे आपण ज्यावेळेस कोणा ऑफिसमध्ये जाऊन अधिकाऱ्यासमोर प्रेझेंट होतो आणि पॉलिटिशियन लोकांच्या समोर प्रेझेंट होतो आणि आम जनतेसमोर प्रेझेंट होतो, हे जे 3 मुद्दे आहेत हे वेगळे वेगळे आहेत. तर ते मुद्दे आपण कसे हाताळायचे, तर ही डिस्कस इथं चर्चा मीटिंग या
या संदर्भामध्ये मीटिंग ऑर्गनाईज केलेली होती, पण आमचे जे आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरमचे जे अध्यक्ष आहेत ते काही कारणास्तव आले नाही. त्यामुळे मी इथे गौरव कुमार इंगळे जे सोशलाइज खूप स्ट्रॉंग आहेत आणि पत्रकारिता पण खूप स्ट्रॉंग आहे, त्यांचं लिखाण पण खूप स्ट्रॉंग आहे आणि त्यांनी कॉन्स्टिट्यूशन वाचलेलं आहे, ते सर्वच महामानवांना फॉलो करतात. त्याला समोर चालायचा, लोक जुळतील कसे? ध्येय कुठे आहे? ध्येय असलं पाहिजे. प्रत्येक संघटना असो, संघटन असो, संस्था असो, मीडिया असो, कोणतंही. जसं एक भारत सरकारचं ध्येय असते का या देशाचा विकास ध्येय आहे ना, विकास झाला पाहिजे. मग पुढं विकास नाही आहे, पण विकास एक ध्येय आहे समजा. तर मला असं वाटतं की नॅशनल फोरम व्हॉइस मीडियाला पहिले खरं साहेब ध्येयावर बोलावं संघटनाच्या ग्रुपमध्ये, म्हणजे जेणेकरून आणखी लोक जुळतील का आपलं नेमकं ध्येय काय. त्याच्यानंतर मी आंबेडकर व्हॉइस मीडिया फोरममध्ये काय म्हणतात त्याला उपजिल्हा अध्यक्ष आहोत. मी कधी कुठं ते हे करत नाही, कारण की थोडंसं माझं आहे पद. तुम्ही हसता कशाला? माझं आहे त्याच्यात पद, पण मी तुम्हाला म्हटलं नाही का उपजिल्हा वाईज काहीतरी म्हणतात त्याला, ठीक आहे. तर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम माझ्याकडे दिले. कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष इरफान भाई. नाही, आपण दुसऱ्यावर अन्याय होत असेल त्या ठिकाणी जाऊन त्याचा अन्यायाला प्रतिरोध करण्यासाठी त्या ठिकाणी जात असतो. पण आपल्यावर जर अन्याय होत आहे याचं मूळ कारण आहे आपण स्वतः. याचं कारण काय आहे? आपण स्वतः आहे. काय कारण? आपल्यात एकी नाही. बाबासाहेबांनी काय सांगितलेलं? शिका, संघटित व्हा, नंतर संघर्ष करा. आपण काय करताय? शिकलो, आपण संघर्ष अपार आहे.